नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. मी आज अशा मुलांना भेटणार आहे ज्यांचं अख्खं कुटुंब डम्पिंग ग्राउंडवरती अवलंबून आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुखी आणि समाधानी असणारी अशी ही मुलं आहेत. मी तर खूप आतुर आहे या निरागस मुलांना भेटण्यासाठी. जाणून घेऊया त्यांचं इवलंसं विश्व. मी हॉस्पिटलमध्ये मावशीचं काम करते. माझे मिस्टर कचरा वेचतात तिकडे. इथं भरपूर मुलं असे 8वी 9वीच्या लायकीचे मुलं भरपूर होते. इकडे तिकडे खूप फिरायचे. त्यांचा कचरा वेचायचं वय पण नाही, पण ते कचरा वेचायला जायचे. पण आकाशदादाने सगळ्याला समजावलं. सगळ्याला त्यांना व्यवस्थित कपडे ते 2-2 जोड 3-3 जोड कपड्याचे पण दिले. दप्तर सगळं जे पाहिजे होतं शाळेचं सगळं दिले आकाश भाऊने. आणि त्यांना शाळेची पण सोय करून दिली. ती शाळेत पण जाता आता. भरपूर म्हणजे विधवा आहे इथं मुली. त्यांना मुलीच आहे अर्ध्या. तर अर्ध्यांना शिकवत्या आणि अर्ध्यांना नेता कचऱ्यावर. काय त्याच्यामध्ये पण येत नाही. काय 200-150 रुपये येतात फक्त त्याच्यामध्ये. आता 200 रुपये तर आम्ही खाऊ का? लेकरांचे शाळा शिकवू, पुस्तकं आणू, दप्तर आणू, काय करणार काय नाही असं टेन्शन येऊन जाते आम्हाला. तर कचरा आहे म्हणून आम्ही पण आहे. बरं आता कचरा बंद झाल्यावर आमचं पण काय हालत होते काय माहित. आम्हाला पण लय टेन्शन आलेलं आहे. मस्त. बाल दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नम्रता, अर्पिता, हर्षिता, सोनाली, सूरज, सोनिया, सुनील, थँक्यू दीदी. लक्ष्मी आणि ज्योती. थँक्यू दीदी. येस. आता मला सगळे सांगा की तुम्ही कुठे राहतात? आम्ही डम्पिंग ग्राउंडला राहतात. आणि तुमचे आई बाबा कुठे काम करतात? डम्पिंग ग्राउंडलाच काम करतात. काय काम करतात? काचपत्र असतात. अच्छा, काच पत्रे वेचतात. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे का की त्यातून किती पैसे मिळतात? 2300. 2300. नाही 2300 नाही, 200 ते 300. ओके. आणि मला सांगा तुम्हाला खायला काय काय आवडतं? मला आईस्क्रीम. आईस्क्रीम आवडतं. मला कुल्फी. कुल्फी. गोळा. काय? गोळा. गोळा. पण मग घसा खराब नाही होत गोळा खाल्ल्यावर? आम्ही केक आवडतो तुला, राईट. आणि तुम्ही पार्टी कशी करता? पार्टी वगैरे वेफर आणून, केक, आपले फुगे आणून, ज्यूस. वा. पण मग हे सगळं तुम्हाला कोण आणून देतं? नवीन कपडे आकाश दादा आणून देतो. आणि आकाश दादा काय सांगतो तुम्हाला? सांग, माईक वर बोल. बटाटा. हा बटाटा आहे. हा कोण आहे? डमरू. हा डमरू आहे. ती कार आहे. ती मोनाली आहे. आणि ही कोण आहे? सोनिया. सोना. आणि तो डोळा कोण आहे? डोळा. अजून कोण राहिलं? सूरज. हा, सूरजला काय बोलतात? सुरा. नाईस. आणि तुम्हाला काय काय करायला आवडतं? आम्हाला खेळायला आवडतं, वाचायला आवडतं, खूप मजा करायला आवडतं. आणि मग पुस्तकं वगैरे मिळतात का सगळी तुम्हाला? आणि तुमचं प्यायचं पाणी कुठून येतं? कुठून घेऊन येते आई? म्युन्सिपाल्टी. तिकडनं पाणी येतं तुम्हाला प्यायला. आणि तुम्ही मैदानात खेळ खेळतात? हो. काय काय खेळतात? कबड्डी, खो खो, आम्ही बाटॅक. आणि एवढ्या मोठ्या मैदानात तुम्हाला काही गमती जमती मिळतात की नाही? हो. काय काय मिळतं तिकडे? खूप मैत्रिणींची गप्पा मारलं, झोळ्यावर खेळणं. हो ना.
खूप मज्जा करता ना तुम्ही सगळेजण? आणि तुम्ही एकदम खुश आहात, हॅपी आहात? हो. येस, हाऊ स्वीट. जेव्हा मी इथे आले तेव्हा मला असं वाटलं की ह्यांना काही सोयी सुविधा नसतील किंवा काही ॲम्युनिटीज नसतील किंवा इतर मुलांसारखं गॅजेटचं वेड असेल, पण असं काहीच नाही आहे. त्यांच्याकडे एक मोठं मैदान आहे आणि खूप सगळे मित्रमैत्रिणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सगळ्यांना खूप मोठं समाधान आहे. तुम्हाला नवीन कपडे कधी मिळतात? कधी सण असला तेव्हा मिळतात. दिवाळीमध्ये हो. आणि होळीमध्ये, होळीमध्ये, क्रिसमसमध्ये. अरे वा, मस्त, भरपूर कपडे मिळतात. कोण आणून देतं? आकाश दादा. आकाश दादा. आकाश दादा तुमचा सॅन्टा क्लॉज आहे? हो. तुम्हाला खूप आवडतं आकाश दादा? हो ना. आणि सगळं ऐकता त्याचं? हो. आणि मग तुम्ही मोठं होऊन काहीतरी त्याला छान बनवून दाखवणार? हो. तुम्हाला आनंद होतो? हो. आणि तुम्हाला कधी कधी वाईट वाटतं? हो. मग आता तुम्ही सगळ्यांनी मला एक एक सांगायचं, ओके? गंमत सांगायची. कधी तुम्हाला खूप आनंद झाला आणि कधी तुम्हाला खूप वाईट वाटलं. ओके, नम्रता तुझ्यापासून सुरुवात. मला लय आनंद होतो. कधी? रविवारी. लई होतं. ओके, तिला लई आनंद होतो म्हणजे तू सारखी आनंदातच असतेस. ऑसम. देटाई. बटाटा. बटाटा. मला सोमवारचा आनंद होतो. हिने सांगितलं की तिला सोमवारी आनंद होतो. आणि दुःख कधी होतं ते पण सांग. सोनिया तू सांग, तुला कधी मला तरच आनंद आणि कधी वाईट वाटतं? वाईट नाही होत. नाही वाटत? हाऊ स्वीट इज दॅट. तिला नाही वाटत वाईट. आणि सोनिया म्हणाली की तिला दररोज आनंद होतो आणि वाईट कधीच वाटत नाही. मस्त. ज्योती आणि लक्ष्मी, तुम्ही या सगळ्या मुलांमध्ये मोठ्या आहात, तर तुम्ही ह्याचं उत्तर मला खूप चांगलं देऊ शकता. मला बड्डेच्या वेळी आनंद वाटतो. जेव्हा मम्मीने सांगितलं ना बड्डे माझं हे, तेव्हा मम्मी पण खूप आनंदी वाटतं, पप्पा पण खूप आनंदी वाटतं. आणि वाईट कधी वाटतं? मला कधीच वाईट नाही वाटत. क्या बात आहे. लक्ष्मीबाई बोला. मला खूप वाईट वाटतं. अक्का दादानी मला काय बोललं तर खूप वाईट वाटतं. अक्का दादानी अगर चांगलं बोललं मला, अक्का दादा वाटतं खूप चांगला आहे आकाश दादा. पण मग तू तुमच्या चांगल्यासाठीच ओरडतो, तुमची चूक असते म्हणून ओरडतो. हो. मग ती चूक तुम्ही सुधारता की नाही परत? हो, सुधारता. मला इथे येऊन या मुलांबरोबर गप्पा मारून आता कसं वाटतंय हे मी कदाचित शब्दात सांगू शकत नाही. आपल्याकडे एवढं सगळं मुबलक प्रमाणात असतं तरीही आपण सतत फक्त तक्रार करत असतो आणि ह्यांच्याकडे काहीच नाहीये, तरी सुद्धा खूप आनंद आणि भरपूर समाधान आहे. इथे येऊन मुलांच्या नजरेतनं एक वेगळंच विश्वास मला बघायला मिळालाय. कदाचित जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. या सगळ्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी ज्या शिलेदारांनी उचलली आहे ते आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. म्हणजे आम्ही ज्याचा विचारही नाही करू शकत ती कृती तुम्ही करून दाखवली आहे आणि तुमचं कार्य म्हणजे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. तर त्यासाठी आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आमच्याकडे शब्द कमी आहेत, एवढी मोठी कामगिरी आहे तुमची. तर मुळात या सगळ्याची सुरुवात कशी झाली? मी ठाणे महानगरपालिकेत सफाई कामगार आहे. जेव्हा मी सफाई कामगार म्हणून कामाला लागलो तेव्हा मला डम्पिंगमध्ये ड्युटी लावण्यात आली, झाडू मारायची. तर मी तिथे रेग्युलर झाडू मारायचो. सकाळी 6 साडेसहाची रुटीन. सकाळी उठलं, कामावर आलं की झाडू घ्यायचा आणि डम्पिंगला निघायचा. तर त्या डम्पिंगला झाडू मारता मारता तेव्हा हे सगळे मुलं मला नेहमी दिसायचे. हे सगळे म्हणजे आत्ता तरी बरेच ठवठवीत आहेत, पहिला खूप असे छोटे होते आणि काही. तर डबा खायच्या टायमाला नेहमी हे माझ्या संगती यायचं, काय कसं काय दादा आम्हाला पण. मग आम्ही तेव्हापासून माझं आणि यांचं मिसमॅच सुरू झालं की बाबा काय करतात, काय नाही, कसं काय, हे काय, शाळेत जातात का. तर हे सर्व बोलायचे हो आम्ही शाळेत जातो. पण कुठे जातो तर बोलतं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत. मग मी यांच्या आईवडिलांशी बोललो की हे शाळेत तर कधी जाताना दिसत नाही, मी तर 2 वाजेपर्यंत इथे ड्युटीवर असतो, एक तर सकाळच्या सत्रात शाळेत जात असेल नाही तर दुपारच्या, पण हे तर दिसत. तर ते बोलतं आम्ही फक्त शाळेत ॲडमिशन घेतलं आहे पण मुलं जात नाहीत, जसं पाहिजे तसं प्रशिक्षण आपल्याला भेटत नाही, तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये टाकणार का मुलांना. तर बोलतं आम्हाला एवढं जमणार नाही की बाबा फीज सगळ्या गोष्टी असतात, स्टेशनरी, दप्तर, वह्या, पेन्सिल, ट्रॅव्हलिंग. तर बोललो तुम्हाला इच्छा आहे का मुलांना शाळेत टाकायची. तर त्या इच्छेमुळे सगळे तयार झाले. 1 वर्ष झाला. प्रत्येकांच्या पालकांना आतमध्ये जाऊन प्रत्येकांना समजावून सांगायचं की तुम्ही प्रायव्हेटमध्ये टाका, आपण शिकवूया. तिथे जसा सुरू प्रवास झाला तसा सुरुवातीला 40 मुलं आपण ॲडमिशन घेतले जिजाई बालमंदिर नाकवा हायस्कूलमध्ये. तिथून सुरू जसा आपला प्रवास सुरू झाला तेव्हापासून हे मुलं दररोज शाळेत जायला लागले. यांची आपण येण्या जाण्याची सोय एकदम व्यवस्थित केली. मेडिकल कॅम्प,
आणि टोटली यांचे कपडे यांना जसं काही आपण एक बाळ दत्तक घेतो वा, त्या दत्तक घेतल्यासारखंच आपण या मुलांना सांभाळतो. आणि हे माझे भाऊ बहीण आहेत, अशा प्रकारेच मी यांना सांभाळतो. हो, आणि तू मोठा दादा आहेस त्यांचा, आणि आमच्या खूप लक्षात आलं की तू त्यांना शिस्तही लावतोस, तितकंच प्रेमही करतोस, आणि त्यांनी काहीतरी मोठं व्हावं ही तुझी जी काही इच्छा आहे त्याच्याने तू खूप मोठा झालायस आमच्यासाठी. येस, पुढे. नमस्कार, मी रेश्मा परेश देशपांडे, जिजाई बालमंदिर प्राथमिक विभागाची मी मुख्याध्यापिका आहे. आणि सुरुवात मी अशी करीन की आकाश माझी विद्यार्थी आहे, आणि मला खरंच अभिमान आहे की आकाशसारखं मूल आमच्या हातून किंवा माझ्या हातून, मी त्याची वर्गशिक्षिका होते, एक छान वारसा तो पुढे चालवतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे काही आत्ता त्याची जी मुलाखत छोटी आणि जे काही जो तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म दिलात त्याच्याबद्दल खरंच खूप कृतज्ञता व्यक्त करते या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि ह्या मुलांबद्दल सांगायचं तर जसं आकाशने जिथे ती स्टोरी सोडली तिथे मी कंटिन्यू करते. मुलं या शाळेमध्ये ज्या दिवशी आली तो दिवस मला अतिशय छान आठवतो आहे, कारण पहिला दिवस आहे ना, पाणी पूर्ण टाकीतलं सगळं पाणी मुलांनी रिकामं केलं होतं, कारण त्यांना लिटरली आम्ही अक्षरशः छान मस्तपैकी सगळेजणांनी न्हावून निघाले सगळेजण, कारण पाणी हा त्यांचा खूप वीक पॉईंट आहे तिथला, त्यांना मिळत नाही तिथे. तलाव मोठा आहे पण पिण्यासाठी पाणी त्यांना खूप लांबून आणावं लागतं. त्यानंतर हळूहळू ही मुलं नॉर्मल आमच्या सगळ्या मुलांमध्ये, कारण आपली हरिओमची, आम्ही डम्पिंग ग्राउंड म्हणत नाही मॅडम, कारण माझं असं म्हणणं आहे की डम्पिंग ग्राउंड निर्माण करणारे लोक आपण आहोत, ते स्वच्छ करणारे आहेत, आणि ते आज काम करतायत, ते हात राबतायत, म्हणून आपण छान स्वच्छतेत राहू शकतो. म्हणून आम्ही त्यांना छान नाव दिलं आहे, आम्ही त्यांना हरिओमची मुलं असं म्हणतो. हरिओमची मुलं. आम्ही त्यांना डम्पिंग ग्राउंडची मुलं असं कधीच म्हणत नाही. तर त्यामुळे ती मुलं जेव्हा आली तेव्हा एक छान वेगळं जबाबदारी जशी आकाशने उचलली, त्या विश्वासाने त्यांनी शाळेमध्ये ती मुलं दाखल केली, त्याच विश्वासाने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. माझे शिक्षक, मी ज्यांना कधीच म्हणजे खूप मेहनत घेतात या मुलांवरती, आणि सुरुवातीची मुलं आणि आत्ताची मुलं याच्यामध्ये खूप फरक आहे. जितकं जास्त या मुलांविषयी कळतंय तितकी जास्त आपुलकी वाढतीये, आपलेपणा वाटतोय. सर, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. या शाळेमध्ये 39 वर्षे सर्व्हिस झाली. त्यानंतर मी 2007 साली रिटायर झालो. सर्व ही माझी विद्यार्थी जे आहेत त्यात आकाश हा एक वेगळा ताराच म्हणायला लागेल त्याला. आकाश ही कल्पना घेऊन माझ्याकडे आला आणि ती कल्पना मी उचलून धरली. अतिशय सुंदर कल्पना होती की ज्यामध्ये या गरीब मुलांसाठी झटणं, त्यांच्यासाठी कार्य करणं मुळातच त्यामध्ये इन्व्हॉल्व होताच, परंतु याला एक वेगळा असा बेस निर्माण व्हावा ही संकल्पना मग मी त्यांना सांगितली. आणि आपले ठाणे एक फाउंडेशन हे रजिस्टर झालं आणि त्याचं कार्य सुरू झालं, आणि मदतीचे हात आपोआपच इकडे वळले. या डम्पिंग ग्राउंडवर आकाश नेहमी जात असे. आकाशच्या बाबतीत म्हणायचं तर, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधिला पेट देना वात. म्हणजे एका सैनिकाच्या बाबतीत आहे, परंतु हा असा समाजसेवक सैनिक आहे की त्याची जर दखल कोणी घेतली नाही तर काय होईल, पण तुम्ही जी युवाने याची दखल घेतली यामध्ये मला जास्त आनंद वाटला. कारण त्याचं कार्य तेवढं महान आहे. भूक ताण सगळं विसरून सारं काही तो या मुलांसाठी झटत असतो. अशा या आकाशची तुम्ही दखल घेतल्याबद्दल जी युवाचं मी खूपच अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. थँक्यू. आकाश सारखे असे समाजसेवक आहेत म्हणूनच या इवल्या हातांची सुद्धा काळजी घेतली जाते, आणि ह्याला डम्पिंग ग्राउंड नाही तर हरिओम ग्राउंड असं म्हटलं जातं आहे. तर ही भावना खूप महत्त्वाची आहे की आपण कचरा करतोय पण उचलावा मात्र ह्यांना लागतोय. येस, पुढे. सध्या आम्हाला अडचणी आहेत त्या फक्त डम्पिंग ग्राउंड बंद होतोय, मग त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक कार्य पुढे कसं आम्ही कार्यरत करू, त्यांचे पालक आहेत त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल, आणि ह्या मुलांना पुढे भविष्य काय आहे आणि त्यांचा निवास कसं होईल हा आम्हाला खूप मोठा प्रश्न उद्भवतोय. डम्पिंग बंद होणार आहे अशी बरीच चर्चा चालू आहे. मुलांबरोबर माझं कम्युनिकेशन चालू आहे. मुलं बोलतात आम्ही आता इथून जाणार आहे, सगळीकडे लांब लांब पसरणार आहे. आज आम्ही जे काम करतो या मुलांवर की आपण शब्द देतो की हे कुठे पण जाऊ पण आम्ही यांचा शिक्षणाचा खर्च पूर्ण उचलणार, आणि यांच्यापर्यंत सगळं यांच्या शालेय साहित्य, स्टेशनरी, युनिफॉर्म आणि यांची फी आम्ही तिथपर्यंत यांच्या घरपर्यंत पोचवणार. आणि मी जीवाचे खूप स्पेशल आभार मानतो की तुम्ही आज आम्हाला एक संधी दिली इकडे बसायची, म्हणून मनापासून धन्यवाद.
आजच्या या बालदिन विशेष एपिसोडमध्ये आम्हाला खूपच वेगळा अनुभव आलाय आणि ह्यांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पण सगळी बच्चे कंपनी शांत बसली आहे तर त्यांच्यावर थोडी मजा करायला हवी. तेव्हा खेळूया एक इंटरेस्टिंग गेम. खेळायचा? ये! आपल्या गप्पा तर खूपच छान रंगल्या. आता आपण खेळूया एक पारंपरिक खेळ जो आपले आजी आजोबा सुद्धा खेळले, आपण सुद्धा खेळलो आणि आता आपली पुढची पिढी सुद्धा खेळणार आहे. अर्थातच संगीत खुर्ची. सोनाली आउट झाले. सोनाली. हर्षिता ये इकडे. मागे उलटा फिरला होता ना, मध्ये गेला सूरज. सॉरी. ये पिल्लू. लक्ष्मी अगं उलटी फिरलीस तू आणि ज्योती तू जस्ट वाचलीस. ओके सो लक्ष्मी आव. नम्रता घाई केलीस, कशाला एवढी घाई केली तू? आणि ज्योती जिंकली. आणि संगीत खुर्ची या खेळामध्ये जिंकली आहे ज्योती. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे विशेष गिफ्ट तिला मिळणार आहे तिच्या लाडक्या आकाश दादाकडून. आणि संगीत खुर्चीमध्ये जे आमचे 9 स्पर्धक होते त्यांना मिळणारे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. 1 2 3 अर्पिता कॉंग्रॅच्युलेशन. हर्षिता मस्त. सोनाली नाइस. नम्रता. सोनिया. ज्योती. लक्ष्मी. सुनील आणि सूरज. ये! तुम्हाला आजचा आमचा हा बालदिन विशेष भाग कसा वाटला हे मी तुम्हाला विचारणार नाहीये, कारण तो आमच्यासाठी खूपच स्पेशल होता. एक वेगळा अनुभव आम्हाला देऊन गेला. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.